श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 3 ऑक्टोबर वार शुक्रवार आणि या दिवशी आलेल्या आहेत पाशांकुशा एकादशी. बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये पाशांकुशा एकादशीला अत्यंत मोठं धार्मिक महत्त्व आहे. कारण या दिवशी श्री विष्णूंची पूजा केल्याने सर्व पापे नष्ट होतात, मोक्ष मिळतो आणि व्यक्तीला आरोग्य, धन, संपत्ती यांची प्राप्ती होते. या एकादशीचं व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि आपल्या जीवनात कल्याण होते. पाशांकुशा एकादशीचं व्रत हे सर्व पापांचं नाश करणारे आणि मोक्ष प्रदान करणारे मानले जाते. प्रत्येक व्यक्तीकडून थोडंफार पाप हे होतंच. अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत काही ना काही चुका आपल्या हातून घडतात आणि ही पापं जी आहे तर ती आपल्या हातून होत असतात. आणि म्हणून या पापांचा नाश होण्यासाठी ही पाशांकुशा एकादशी अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार सर्व एकादशी व्रतांमध्ये पाशांकुशा एकादशीला सर्वोच्च स्थान दिले गेले आहे. आणि म्हणून धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या शुक्रवार पाशांकुशा एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण 1 रुपयांचे नाणे इथे ठेवा. घरात पैसा येईल, कर्ज फिटेल, 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. तर असे 1 रुपयांचे नाणे कुठे ठेवायचे आहेत, हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या पाशांकुशा एकादशीला दिवसभरामध्ये कधीही करू शकता. सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा 1 रुपया नाण्याचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. वर्षभरात एकूण 24 एकादशी असतात आणि प्रत्येक एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. एकादशीला भगवान विष्णूंची पूजा केली जाते, पण प्रत्येक एकादशीचा प्रभाव हा वेगळा असतो. प्रत्येक एकादशीचं स्वतःचं असं एक महत्त्व असतं. ज्यामध्ये पाशांकुशा एकादशी जी आहे तर ती अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षात येते आणि जो व्यक्ती या दिवशी व्रत करून भगवान विष्णूंची पूजा करतो त्या व्यक्तीच्या सर्व समस्या, सर्व पापांपासून मुक्ती मिळते. आणि म्हणून या दिवशी अनेक जण व्रत करून भगवान विष्णूंची पूजा करत असतात. आणि म्हणून जर तुम्हाला उद्या व्रत करणं शक्य असेल तर तुम्ही नक्कीच हे व्रत जे आहे तर ते करू शकता. जर तुमच्या घरामध्ये सतत पती पत्नीमध्ये वाद होत असेल, कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर हे भांडणामध्येच होत असेल, ज्यामुळे घरात कलह आणि संकटाचे वातावरण निर्माण होत असेल, याचा वाईट परिणाम हा आपल्या कुटुंबामधील सदस्यांवरती होत असेल, ज्या घरामध्ये सतत कलह होतो त्या घरात कधीही लक्ष्मी स्थिर राहत नाही आणि म्हणून त्या घरामध्ये पैशांच्या आर्थिक समस्यासुद्धा येत असतात. आलेला पैसा हा घरातून निघून जातो. आणि जर तुमच्याही घरामध्ये ही समस्या असेल तर तुम्ही हा उपाय उद्या पाशांकुशा एकादशीला आवर्जून करा. उपाय करण्यासाठी तुम्हाला एका भांड्यामध्ये थोडीशी हळद घ्यायची आहेत आणि त्यामुळे तुम्हाला पाणी भरायचं आहे. मग तुम्ही एखादा तांब्याचा कलश घेऊ शकता किंवा स्टीलचा कलश घ्या. त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरा आणि त्यामध्ये तुम्हाला 1 चमचाभर हळद टाकायची आहेत आणि यानंतर त्यामध्ये तुम्हाला 1 रुपयाचं 1 नाणं टाकायचं आहे. यानंतर हा कलश आपल्याला पती पत्नीने आपल्या स्वतःच्या डोक्यावरून 7 वेळा वरपासून ते खालीपर्यंत उतरवून घ्यायचा आहे. आता पत्नीने पतीवरून उतरवायचं आहे आणि पतीने आपल्या पत्नीवरून उतरवून घ्यायचं आहे. आणि यानंतर हे पाणी तुम्हाला वाहत्या नदीमध्ये विसर्जित करून द्यायचं आहे. ते 1 रुपयाचं नाणंसुद्धा तुम्हाला विसर्जित करायचं आहे. जर हा उपाय जर तुम्ही उद्या पाशांकुशा एकादशीला केला तर नक्कीच तुमच्या जीवनातील जे काही वाद आहे, जी काही समस्या आहे, ज्या काही अडचणी आहेत तर त्या संपूर्णपणे नष्ट होतील.
त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल, कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमच्यावरती भरपूर असं कर्ज असेल किंवा एखाद्या व्यक्तीने तुमचे उसने पैसे घेतलेले आहेत, तुम्ही त्या व्यक्तीला सांगून सुद्धा ती तुमचे पैसे जर देत नसेल, तर तुम्हाला उद्या या पाशांकुशा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा तुमच्या घरामध्ये ईशान्य दिशेला लावायचा आहे। यासाठी तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे किंवा कोणत्याही धातूचा तुम्ही दिवा घेऊ शकता। दुहेरी कापसाची वात लावायची, शुद्ध गाईचं तूप घालायचं आणि असा हा दिवा प्रज्वलित करून तुमच्याच घरामध्ये जी ईशान्य दिशा आहेत, ईशान्य कोपरा आहेत, तर तिकडे वात करून असा हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे। सायंकाळी हा दिवा तुम्ही 6 नंतरनं लावू शकतात। कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत चालू राहील, याची विशेष काळजी घ्या। असं केल्याने तुमचे सर्व आर्थिक संकट हे दूर होतील आणि तुमची आर्थिक स्थिती ही मजबूत झाल्याशिवाय राहणार नाहीत। त्याचबरोबर जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल, प्रत्येक वेळी तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल, तर उद्या पाशांकुशा एकादशीच्या दिवशी तुम्हाला पिवळे वस्त्र खरेदी करायचे आहेत आणि हे पिवळे वस्त्र तुम्हाला भगवान विष्णूंच्या मंदिरात जाऊन तिथे अर्पण करायचं आहे। यामुळे नक्कीच तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आणि तुमच्या जीवनातील सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतील। त्याचबरोबर जर तुमच्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल, मुलं सतत हट्टीपणा करत असेल, सांगितलेली कोणतीही गोष्ट ऐकत नसेल किंवा मुलांना एखादं वाईट व्यसन लागलेलं असेल, तर या दिवशी तुम्हाला तुळशीपाशी एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तिथे बसून तुम्हाला कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि मुलांच्या जीवनातील समस्या या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत। तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही उद्या पाशांकुशा एकादशीला करू शकता। त्याचबरोबर जर तुमच्या घराजवळ एखादा पिंपळ वृक्ष असेल, छोटं असेल मोठं असेल, तर तिथे एक तुपाचा दिवा तुम्ही नक्की लावा। बघा, या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू निवास करतात, पानामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो आणि एकादशीच्या दिवशी या झाडाखाली दिवा लावायला खूप महत्त्व आहे। म्हणून संध्याकाळी तिथे तुम्ही एक दिवा जो आहे तर तो नक्की लावा। यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो। यामुळे एकादशीचं जे काही पुण्य आहे तर ते सुद्धा आपल्याला मिळत असतं। म्हणून हा एक उपाय सुद्धा तुम्ही उद्या एकादशीला करू शकता। तर हे सर्व उपाय अतिशय प्रभावी आणि सात्विक आहेत। हे उपाय केल्याने नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व समस्या या दूर होण्यासाठी तुम्हाला मदत होईल। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।